नमस्कार, कशा आहात आपण? आज मी तुमच्यासाठी कधीच न पाहिलेल्या नवनवीन टिप्स अँड ट्रिक्स घेऊन आलेली आहे। व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आणि युजफुल होणार आहे। शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। आपल्याकडे अशा भरपूर बॅग पॉलिथिन असतात, लहान मोठ्या साईजच्या, पण आपल्याला हवी ती साईज आपल्याकडे नसते। आता हे बघा, यामध्ये जर मी याला असं ठेवायला गेले तर अगदी भरपूर ही मोठी पॉलिथिन होते आणि गुंडाळून ठेवलं तर दिसायला चांगलं दिसत नाही, ठेवायला जागा भरपूर लागते। आता याच्या साईजची पॉलिथिन कशी भेटणार? तर यासाठी तुम्हाला वेगळे असे पैसे खर्च करण्याची अजिबात गरज नाही। तर आता इथे बघा, ही मोठी पॉलिथिन मी घेतलेली आहे। तर आपल्याला चाकू थोडासा गरम करून घ्यायचा आहे आणि चाकू गरम केल्यानंतर याला असं उभं ठेवायचं नाही। तर अशा प्रकारे जी पॉलिथिन तुम्हाला साईजची हवी आहे त्या साईडने याला थोडंसं दाबून अशा प्रकारे कट करायचं आहे, जेणेकरून काय होतं, याचा जो भाग आहे तो पूर्णपणे असा दबला जातो आणि पूर्णपणे बंद होतो। तर आता बघू शकता, आपल्याला हव्या त्या आकाराची पॉलिथिन आपण घरीच तयार केली। अशा प्रकारे घरही ऑर्गनाइज होईल आणि वेगळे असे पैसे खर्च होणार नाहीत। ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। फक्त याला कट करत असताना चाकू सरळ ठेवायचा नाही, तर थोडासा वाकडा करायचा, जेणेकरून पूर्णपणे हे असं बंद होतं आणि आपल्याला हव्या त्या आकाराची पॉलिथिन घरच्या घरी तयार करता येते। या प्रकारे तुम्ही अगदी लहान मोठ्या साईजच्या वेगवेगळ्या आकाराच्या पॉलिथिन तयार करू शकता। यानंतरची आपली जी टिप आहे ती आहे उन्हाळ्यामध्ये आता तूप बनवण्यासाठी। आता उन्हाळ्यामध्ये तूप जे आहे ते आपण अशा प्रकारे जर मिक्सर मध्ये फिरवायला घेतलं तर अगदी पातळ होतं, असं हे लोणी व्यवस्थित निघत नाही। तर त्यासाठी एक महत्त्वाची टिप आहे। आता यामध्ये तुम्ही जर थोडंसं थंड पाणी टाकलं तर हे थोडंसं होईल तयार, पण बराच वेळ लागेल। पण थंड पाणी टाकण्यापेक्षा एक छोटंसं काम करा, जेणेकरून भरपूर आपलं काम वाचतं आणि जास्त भांडे घाण होत नाहीत। तर आता इथे आपण हे जे लोणी अर्धवट तयार झालेलं आहे ते टाकायचं आहे एखाद्या भांड्यामध्ये आणि त्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत बर्फाचे तुकडे। तर अशा प्रकारे बघू शकता, मी इथे कढईमध्ये लोणी अर्धवट थोडंफार जे पातळ तयार झालेलं आहे मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर ते टाकल्यानंतर बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत। असंच आपण याला 5 मिनिट ठेवायचं। 5 मिनिटानंतर हे पूर्णपणे असं थंड होतं आणि जे लोणी आहे म्हणजे जे तूप आहे ते पूर्णपणे असं घट्ट होतं आणि यामुळे आपले हात खराब होत नाहीत, भांडे जास्त घाण होत नाहीत आणि अगदी सहज आपण अशा प्रकारे पूर्णपणे याला असं वेगळं करू शकतो। खूपच सोपी पद्धत आहे। उन्हाळ्यामधून खास करून तर जास्त हा प्रॉब्लेम होतो, तूप बनवण्यासाठी खूप वेळ मिक्सरमध्ये याला फिरवावं लागतं। तर बघू शकता, अगदी लोणी वेगळं आणि हे ताक वेगळं झालेलं आहे। या पद्धतीने तुम्ही अगदी सहज तूप बनवू शकता। थंडीमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये तूप व्यवस्थित व्हावं म्हणून गरम पाणी टाकावं लागतं, तसंच उन्हाळ्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात थंड पाणी टाकावं लागतं। पण काय होतं, त्यामुळे देखील बराच वेळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये याला फिरवावं लागतं, तेव्हा जाऊन ते घट्ट होतं। पण या पद्धतीने कमी वेळात जास्त तूप तुम्हाला सहज बनवता येईल। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। अशा प्रकारच्या बॅग किंवा गव्हाचं ज्वारीचं पोतं अगदी एअर टाईट, त्यामध्ये हवा जाऊ नये असं बंद करायचं असेल तर इथे बघू शकता, दोरी आपल्याला अशी घ्यायची आहे आणि त्यानंतर खालचा जो दोरीचा भाग आहे तो वरती असा टाकायचा आणि समोर जो गोलाकार झालेला आहे त्यामध्ये शिल्लक राहिलेला पोत्याचा किंवा बॅगचा भाग अशा प्रकारे टाकून दोरीच्या दोन्ही कडा ओढून घ्यायच्या। यामुळे ही जी गाठ बसते ती खूपच छान मजबूत आणि अगदी यामध्ये हवा जाणार नाही अशी ही व्यवस्थित बसते। बघू शकता, इथे मी तुम्हाला पोत्याला देखील ही गाठ मारून दाखवणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की खरंच किती व्यवस्थित हे बंद होतं। याप्रमाणे तुम्ही अगदी पोतं देखील या गाठीच्या मदतीने उचलू शकता। बऱ्याच वेळा आपण अशा प्रकारे पोत्यामध्ये धान्य ठेवले की ते लवकर खराब होतात, कारण की त्यामध्ये हवा जाते आणि गाठही व्यवस्थित बसत नाही। पण या पद्धतीने बघू शकता किती मजबूत ही गाठ बसलेली आहे। नक्की ट्राय करा। आणि यानंतरची आपली टीप आहे मटकीसाठी। आता उन्हाळ्यामध्ये मटकीला मोड खूप छान लवकर येतात, पण ती लवकर खराब देखील होते, लवकरच चिकट होते किंवा त्याचा वास येऊ लागतो आणि चवीला देखील वेगळी लागते। तर असं होऊ नये यासाठी काय करायचं, मटकीला थोडेफार मोड आले की जर 2-3 दिवसासाठी तुम्हाला ही मोड आलेली मटकी टिकवून ठेवायची असेल तर एखाद्या छोट्या डब्यामध्ये याला काढायचं। मटकी जेवढी आहे त्यानुसार डब्बा घ्या आणि याला असंच बंद करून फ्रीजमध्ये ठेवायचं नाही। तर याला ठेवण्याची पद्धत अशी आहे की तुमच्याकडे जर टिश्यू पेपर असेल किंवा टिश्यू पेपर नसेल तर एखादा स्वच्छ कपडा घ्या आणि एखादा स्वच्छ कपडा आपल्याला यावरती ठेवायचा आहे। टिश्यू पेपर असेल तर वरती झाकणावरती टिश्यू पेपर लावा। आणि हे का करायचं, याचं कारण असं की यामध्ये जो ओलावा असतो तो पूर्णपणे आपला हा कपडा किंवा टिश्यू पेपर शोषून घेतो, जेणेकरून आपल्या मटकीला पाणी सुटल्यासारखं होत नाही आणि आपली मटकी अशी चिकट होत नाही किंवा चवीला खराब लागत नाही। या पद्धतीने तुम्ही अगदी 15 दिवसही मोड आलेली मटकी व्यवस्थित साठवून ठेवू शकता।
बघू शकता असंच जर याला आपण ठेवलं कपडा किंवा टिश्यू पेपर न ठेवता तर अशा प्रकारे पाणी सुटल्यासारखं होतं आणि लवकरच यामधील वस्तू खराब होते। त्यामुळे यानंतर या गोष्टीची नक्की काळजी घ्या। यानंतरची आपली टीप आहे भुईमुंगाच्या शेंगासाठी। तर शेंगा उकडत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ नक्की घाला। मिठासोबत आपल्याला 2 थेंब तेल देखील टाकायचं आहे, जेणेकरून काय होतं आपल्या ज्या या शेंगा आहेत त्या खूप लवकर छान उकडल्या जातात आणि चवीला देखील खूप छान लागतात। तर बघू शकता मी मीठ आणि थोडंसं 2 थेंब तेल टाकलेलं आहे, जास्त तेल टाकायचं नाही आणि याला झाकून छान उकडून घेणार आहे। यानंतरची आपली टीप आहे, यासाठी मी कढईमध्ये मीठ टाकलेलं आहे। गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे। मीडियम गॅसवरती हे जे मीठ आहे ते आपण गरम करून घेणार आहोत। अगदी लालसर हे मीठ होतं म्हणजे समजायचं की खूप छान गरम झालेला आहे। गॅस फुल केला तरी चालेल। आता हे जे एवढं छान गरम झालेलं आहे मीठ, यामध्ये आपण वाटेल ती वस्तू बनवू शकतो। जसं की आता इथे बघू शकता पाणीपुरीच्या पुऱ्या मी घेतलेल्या आहेत आणि फक्त अशा नॉर्मल कोरड्या पुऱ्या घ्यायच्या, या मिठामध्ये अशा प्रकारे टाकायच्या आणि पूर्ण मीठ जे आहे ते अशा पुरीवरती देखील आलं पाहिजे, म्हणजे झाकल्या गेल्या पाहिजेत मिठामध्ये पुऱ्या। फक्त याची काळजी घ्यायची आणि फक्त या पुऱ्याच नाही तर तुम्ही या पद्धतीने तुमचे जे पापड असतात किंवा वाळवणीचे जे पण पदार्थ आहेत ते अशा प्रकारे एकही थेंब तेल न वापरता खूप छान यामध्ये बनवू शकता। बघू शकता फक्त मीठ जे आहे ते छान गरम असलं पाहिजे। यामध्ये पोहे भाजून भाजलेल्या पोह्याचा चिवडा देखील खूप छान बनतो। त्यासोबत जे मुरकुल असतात किंवा इतर काही भाजणीचे पदार्थ ते खूप छान यामध्ये अशा प्रकारे बनवता येतात। आजकाल सर्वांनाच वजन वाढीचा त्रास आहे, तेल कमी खावं असं सांगितलं जातं, त्यामुळे आपण बऱ्याच पदार्थ टाळाटाळ करतो तेलकट आहे म्हणून, पण या पद्धतीने तुम्ही भरपूर पदार्थ बिनधास्त खाऊ शकता। बघू शकता पाणीपुरीच्या पुऱ्या किती छान आपण तयार केलेल्या आहेत, अगदी कुरकुरीत होतात आणि जास्त यामध्ये वेळही जात नाही। हे जे मीठ आहे ते असंच कॅरी बॅगमध्ये स्वच्छ भरून ठेवा, जेणेकरून दुसऱ्या वेळेस तुम्हाला याचा वापर करता येईल। तर यामध्ये मी पापड किंवा इतर भरपूर वस्तू बनवते नेहमीच आणि खूप छान चवीलाही लागतात। बऱ्याच वेळा तुम्ही बाजारातही पाहिला असेल पॉपकॉर्न देखील अशा प्रकारे बनवले जातात, ते नक्कीच तुम्हालाही घरच्या घरी ही ट्रिक खूप कामी येईल। अशा प्रकारे मी इथे टाकलेले आहेत काही मुरकुल आणि वाळवणीचे पदार्थ, जे की फक्त मिठामध्ये व्यवस्थित बुडले गेले पाहिजे त्याची काळजी घ्यायची आणि त्यानंतर गरम मिठामुळे खूप छान हे अशा प्रकारे फुगले जातात आणि कुरकुरीत होतात। एकही थेंब तेल न वापरता आपण पाणीपुरीच्या पुऱ्या बनवू शकतो आणि इतर भरपूर आपल्याला अशा प्रकारे पदार्थ अगदी सहज बनवता येतील। गावाकडे चुलीवर या वस्तू भाजल्या जातात, पण इथे कसं पापड किंवा इतर काही वस्तू भाजायला काही साधन नसतं गॅसवरती, तर अशा प्रकारे तुम्ही मीठ ठेवा म्हणजे तुम्हाला भाजणीच्या वस्तूही खूप छान चवीने खाता येतील आणि तेलाची काळजी करायची गरज नाही। आणि हो, सर्वात जास्त तुम्हाला कोणती टिप आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला तर मग परत भेटूया।